भोंदूबाबा अशोक खरात विरोधात आणखी एक गुन्हा दाखल। गर्भवती महिलेचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी गुन्हा। खरातची पीडितेसह कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी। भोंदूबाबा अशोक खरातचा ताबा नाशिक क्राईम ब्रांच घेणार। आजच एसआयटी कडून खरात क्राईम ब्रांचच्या ताब्यात जाणार। लैंगिक शोषणाच्या दुसऱ्या गुन्ह्यासाठी ताबा घेतला जाणार। अशोक खरात प्रकरणाची वरिष्ठ पातळीवर चौकशी होणार। ज्या महिलांशी गैरव्यवहार झाला त्यांना न्याय मिळवून देणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन। रुपाली ठोंबरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। चाकणकर राज्यातील सेक्स रॅकेटच्या सूत्रधार, त्यांना मुख्य आरोपी करा, रुपाली ठोंबरेंची पत्राद्वारे मागणी। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठकीला सुरुवात। अमित शहा, जेपी नड्डा, पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी आणि इतर काही मंत्री आणि अधिकारी उपस्थित। देशांतर्गत एलपीजी वितरण आणि खताची उपलब्धता यावर चर्चा। राज्यातील हॉटेल व्यावसायिकांना सरकारचा मोठा दिलासा। हॉटेल उपहारगृहांना 20% गॅस पुरवठा होणार। अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची माहिती। गॅस पुरवठ्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे। जे आधीच गॅसवर आहेत त्यांची चिंता कशाला? राधाकृष्ण विखे पाटलांचा उद्धव ठाकरेंना नाव न घेता टोला। मुंबईतील आझाद मैदानावर धनगर समाजाचं आंदोलन सुरू। उद्या राज्यभरातून पिवळं वादळ आंदोलनस्थळी येणार। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी। मालेगावात टिपू सुलतानचा फोटो असलेला बॅनर प्रशासनानं उतरवला। शहरातल्या बसस्टँड समोरच्या पुलाखाली लावला होता बॅनर। बॅनरवर इस्लाम पार्टी प्रमुख आसिफ शेख, महापौर नसरीन शेख यांचे फोटो। कल्याण स्थानकात विजेच्या खांबावर चढलेला तरुण खाली पडला। लोकल लाईनचा वीज पुरवठा बंद। काही लोकल थांबवण्यात आल्याची माहिती। रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबार प्रकरणी आरोपीला पोलीस कोठडी। काल ताब्यात घेतलेल्या आरोपीची 1 एप्रिलपर्यंत कोठडीत रवानगी। प्रदीप शर्माचे आरोपीसोबत होते व्यावहारिक संबंध। इराण दहशतवादाला खतपाणी घालत असल्याचा अमेरिकेचा थेट आरोप। इराण अमेरिकेसोबत 47 वर्षापासून युद्ध करत आहे। अमेरिकेचे संरक्षण सचिव पीटर हेग्सेथ यांचा। शिकूया एआय ची क्रांती, चला करूया MSCIT।